नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 8 मे. मित्रांनो, मी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन आपणाला दिनांक 9 मे रोजी बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राची सविस्तर माहिती दिली होती व सांगितले होते की सदर क्षेत्र काही काळ चक्रीवादळाची स्थिती निर्माण करून ते दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तामिळनाडू यांच्या पूर्व किनारपट्टी भागातून साधारण नेल्लोर व चेन्नई या शहराच्या मधून ते जमिनीवर येऊन ते पश्चिम दिशेत सरकत दक्षिण कर्नाटक भागातून ते अरबी समुद्रात येऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून व ते उत्तर पश्चिम दिशेत सरकत ते ओमान देशाकडे जाईल असे सांगितले होते व वातावरणातील बदलामुळे याच्या जाण्याच्या मार्गात बदल होऊ शकतो. तसा बदल झाला तर सांगितले जाईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे परवा आपणाला याच्या जाण्याच्या मार्गात बदल झाला असून सदर हे क्षेत्र बांगलादेश किंवा म्यानमार देशाकडे जाईल असे सांगितले होते व अजून पण याच्या जाण्याच्या मार्गात बदल होऊ शकतो असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्याच्या मार्गात बदल झाला असून मी अगोदर सांगितलेल्या अंदाजानुसार ते क्षेत्र अरबी समुद्रात येऊन ते ओमान देशाकडे जाण्याची शक्यता सध्या दिसत आहे. तरी पण याच्या जाण्याच्या मार्गात अजून काही बदल होऊ शकतो. तसा बदल झाला तर पुढे सांगितले जाईल. सध्याच्या स्थितीवरून सदर क्षेत्र हे जोरदार बनण्याची शक्यता दिसत असून त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, पांडिचेरी, तामिळनाडू व केरळ या राज्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता मला सध्या वाटते आहे. तसेच श्रीलंका देशात पण पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा वेग कमी जास्त होत राहील. यापैकी नाशिक, मुंबई व उपनगरात, कोकणात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच बेळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, अकलूज, कुर्डुवाडी, तसेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा, तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे पावसाची शक्यता राहील. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पावसासंबंधी दिलेला भाग सोडून इतर भागात तसेच सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता असून जर असे स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता कमी राहील. तसेच आज नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोकणात, कोल्हापूर, बेळगाव येथे तापमान जास्त राहील. त्यापैकी कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट राहील. तसेच माझ्या कालच्या अंदाजानुसार व मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत. तसेच कोकणात कोल्हापूर, बेळगाव, सांगली या जिल्ह्याच्या काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. तसेच नांदेड, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, सातारा या जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस पडला आहे. अजून इतर जिल्ह्याची माहिती मिळायची आहे.
तसेच माझ्या नवीन अभ्यासानुसार दिनांक 8 ते 11 मे दरम्यान देशात कुठेतरी भूकंपाची शक्यता सध्या मला वाटते आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.